रिझल्टच्या आदल्याच दिवशी 4 जुलैला मी माझ्या वहीत लिहून काढलं होतं. ओव्हर थिंकिंगची सवय लागलेली मला. त्या ओव्हर थिंकिंगमध्ये लिहून काढलेले की तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, तुझं सगळं चांगलंच होणार आहे, तू खरंच अभ्यासू आहेस त्यामुळे तुला यश मिळणारच आहे. अशा गोष्टी मी स्वतःसाठी लिहून ठेवल्या होत्या. आणि अगदी मला वाटते मी 28-29 वर्षापर्यंत, जर माझं नाही झालं तर माझं 23 वय आहे, जर नाही झालं तर 28 वर्षापर्यंत नियोजन करून ठेवले की नाही झालं तर टेन्शन घेऊ नको असं करायचं. आणि अभ्यासाला लागली होती. 5 तारखेला अभ्यास केला. 5:30-6 पर्यंत म्हटलं आज बहुतेक लास्ट डेट आहे, बघूया 5 जुलैला. आणि नेमकं संध्याकाळी असं झालं की रिझल्ट आला. त्या क्षणाला माझी एकच भावना होती की आता अभ्यास करायला लागणार नाही. सगळ्यात मोठ्या टेन्शन मधून सुटला की कारण पुढचा पेपर माझा 4 ऑगस्टला होता. आणि एका महिन्यात मला सगळं बाडाबिस्तरं गुंडाळून परत नव्यानं अभ्यास सुरुवात करायची होती. कारण इंटरव्ह्यू पण माझं सगळं प्रिपरेशन 6 महिने इंटरव्ह्यूचे गेलं आणि पुन्हा सगळं टेस्ट, मॉक टेस्ट, रिव्हिजन हे एका महिन्यात करायचं होतं. आणि ते कसं होईल, आणि ते नाही झालं तर म्हणजे पुढची जी सायकल होती ती वाचली.